मित्रहो नमस्कार, मी रिनेश रंजन आज पुन्हा आपल्या पुढे घेऊन आलो आहे एक नवीन विषय आणि नवीन विचार. मित्रहो, विषय सुरू करण्यापूर्वी एक नेहमीप्रमाणे विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. मित्रहो, तर करूया सुरुवात आज या नवीन विषयाला. मित्रहो, या देशामध्ये महाराष्ट्रासोबतच अनेक प्रांतांचा एक वेगळा इतिहास आहे बरं का. बघा, महाराष्ट्रातील संत साहित्य असेल किंवा त्यानंतरच्या काळातही अनेक कवी, लेखक, कादंबरीकार किंवा शाहिरांनी समाज सुधारक म्हणून आपली भूमिका वेळोवेळी प्रामाणिकपणे निभावली आहे. मित्रहो, हे तुम्हाला माहिती आहे, कारण बहुतेक गोष्टी ज्या भाषणातून कळत नाही त्या कवितेतून अगदी कळतात. मित्रहो, आणि जे कवितेतूनही बोळख्यात जात नाही ते गाण्याच्या रूपाने, गाण्याच्या माध्यमातून व्हाया अंतर्मन डोक्यात शिरतं, हे लक्षात घ्या. आणि याही पलीकडे काही नाटकं असतील, चित्रपट असतील, या माध्यमातून देखील अनेकदा एक प्रकारे समाजसेवा ही झालीच आहे, हे आपल्याला खात्री आहे. मित्रहो, पण यामध्ये प्रामुख्याने बोलायचं झाल्यास महाराष्ट्रातील फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित असलेले अनेक कवी होते किंवा त्यापैकी काही आजही आहेत. एक उदाहरणार्थ, नामदेव ढसाळांचं लेखन आणि वाचन हे थेट प्रभाव करायचं. त्याचं कारण मित्रहो, ते सरळसोट लिहायचे आणि सामान्यांची भाषा वापरायची. म्हणजे सामान्य माणसांना जी भाषा कळते ती सरळ ते कवितेमध्ये आपल्या त्या रूपाने मांडायचे. मित्रहो, आणि प्रत्येक माणसाला समजायला ते सोपं होईल असं लिहायचे. इंदोर येथील राहत इंदोरी साहेब, तुम्ही नाव ऐकलं असेल, ज्यांनी अनेक मैफिली फक्त गाजवल्या नाहीत मित्रहो, तर मतपरिवर्तन करण्यासाठी त्या मैफिली अगदी महत्वाच्या ठरल्यात. कारण मित्रहो, माहिती आहे, कवी, लेखक, नाटककार किंवा पत्रकार या विभूतींना येणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट काळाची अनुभूती आधीच होत असते. माहित नाही का होतं. आणि म्हणूनच अनेक नाटकांमधून, चित्रपटांमधून जे काही प्रदर्शित झालेल्या काल्पनिक कथा असतील, काल्पनिक कथा या काही काळानंतर सत्यात उतरल्या, हे लक्षात घ्या. म्हणूनच मित्रहो, जे आज झपाट्याने बदललेल्या या राजकारणाची जी दिशा आहे, जी परिस्थिती आहे मित्रहो, ती आपण सामान्य नागरिक भोगत आहोत. ते राहत इंदोरी साहेबांनी स्वयंघोषित अवतार, जे महामहिम आहेत, त्यांच्याविषयी लिहिलं आहे. आणि अनेक मुशायरा कार्यक्रमांमधून त्यांनी हे भारताचं भविष्य जाहीरपणे मित्रहो आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून सांगितलं आहे. आणि आज आमचं दुर्दैव आहे की ती विभूती कोविडच्या काळामध्ये आम्हाला सोडून गेली. मित्रहो, कोविडच्या काळात ते आमच्यातून निघून गेले. त्यांना विनम्र अभिवादन आहे. ते ऐकूया मित्रहो, राहत इंदोरी काय म्हणतात, ऐका. लहू में भीगी हुई आस्तीन जीत गई, लहू में भीगी हुई आस्तीन जीत गई, चुनाव हार गए, मशीन जीत गई. बनके एक हादसा बाजार में आ जाएगा, बनके एक हादसा बाजार में आ जाएगा, जो नहीं होगा वो अखबार में आ जाएगा, और चोर उचक्कों की करो कद्र, चोर उचक्कों की करो कद्र के मालूम नहीं कौन कब कौन सी सरकार में आ जाएगा. ऐकलत मित्र? उगाच खूप कठीण वगैरे काही नाही, मनोरंजनासाठी वापरलेलं साधं यमक, अगदी सरळसोट शब्द आणि वर्तमानातील वास्तवावर भविष्याचं हुबेहूब चित्र उभं करणाऱ्या या विभूतींची ही फार मोठी देशभक्ती आहे मित्र. परंतु तुम्हाला माहिती आहे का,
की अशा अनेक निर्भीड कवी लेखकांच्या साहित्यापासून आम्हाला अनेकदा वंचित ठेवण्यात आलं आहे, हे लक्षात घ्या. आणि वंचित ठेवण्याचं काम याआधी तर झालं आहेच. यापुढे हे विचार कायमचे पुसून काढण्याचे षडयंत्र होण्याची दाट शक्यता आहे मित्र. ही शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच मित्र हो, वाचाल तर वाचाल म्हणजे नेमकं काय वाचावं किंवा सोशल मीडियाच्या या काळात नेमकं काय बघावं व काय बघू नये हे ठरवणं काळाची गरज आहे मित्र. आणि हे ठरविण्यासाठी कदाचित प्रत्येकाची बुद्धी अंतिम निर्णयावर एकाच वेळी येऊ शकणार नाही, हे मान्य आहे मित्र. परंतु जोपर्यंत आपला विवेक आपल्याला अंतिम निर्णय देत नाही तोवर मात्र चुकीची अवधारणा न करता आपल्या सदसद विवेक बुद्धीच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट बघावी व आपल्या मायभूमीच्या रक्षणासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या संविधानाच्या सुरक्षेसाठी आणि मित्र हो शहीदांच्या कृतज्ञतेसाठी आपण जेवढा होईल तेवढा यथायोग्य प्रयत्न प्रत्येक भारतीयाने करावा, एवढीच मित्र हो मनोमन अपेक्षा आहे. मित्र हो, विश्वातील अनेक देशांमध्ये ज्या आमच्या मायभूमीची ख्याती आहे तुम्हाला माहिती आहे, त्या आमच्या भारत मातेला वंदन करून ही प्रतिज्ञा घेऊया की हे भारत माते आम्ही फार फार पुढे आलो आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलेली समता, न्याय आणि बंधुता ही सर्वोपरी आहे. हे अंतिम सत्य अंगीकारूनच आमच्या येणाऱ्या अनेक पिढ्या या वचनावर कायम राहतील आणि अखंड विश्वात हा तिरंगा आपली एक वेगळी ओळख ठेवणार, ही फक्त खात्रीच नाही मित्र हो, तर आम्हाला ठाम विश्वास आहे. हा खटाटोप, हा आजचा नवीन भाग मित्र हो फक्त एवढ्यासाठी आहे की अनेक लोकांची, अनेक मान्यवरांची, अनेक विचारवंतांची अलीकडे एक तक्रार आहे की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या साहित्यिकांनी आपली भूमिका प्रामाणिकपणे निभावली, मित्र हो ज्याला जे अवगत असतं ना त्याचं काही ना काही त्याच्या प्रतिभेच्या हिशोबाने योगदान देशासाठी नेहमी झालं आहे आणि ते झालं पाहिजे. पण अलीकडे काही पत्रकार विकल्या गेले आहेत, काही साहित्यिक सत्तेच्या मागे मागे आपला पेन चालवून आपली काही गाणी लिहितात, त्यांच्यासाठी, त्यांच्या समाधानासाठी, त्यांच्या कौतुकासाठी, मान्य आहे. पण कवी, लेखक, साहित्यिक, पत्रकार यांनी सर्वसमावेशक राहिलं पाहिजे मित्र. ते कुठल्याही जाती धर्माचे असो. आपल्या स्वतःच्या जाती धर्मापेक्षा माझा देश मोठा आहे, माझी ही मायभूमी मोठी आहे, माझी भारत माता मोठी आहे. आमच्या मायभूमीसाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान या देशासाठी केलं मित्र हो, ते नेहमी स्मरणात असलं पाहिजे. आणि स्मरणातून निघणार असेल तर अशा साहित्यिकांनी ते वारंवार आपल्या साहित्याच्या माध्यमातून लिहून किंवा मंचावरून काही अशा कार्यक्रमकर्त्यांनी ती गोष्ट आम जनतेला म्हणजे सामान्य माणसांना ही मनोरंजनाच्या माध्यमातून का होईना पण ती वारंवार सांगितली पाहिजे. एवढीच दखल या साहित्यिकांनी घ्यावी. जे संत साहित्याची भूमी आपल्या महाराष्ट्राची होती, आपला जो पुरोगामी महाराष्ट्र होता, हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय ही बोलण्याची गरज पडू नये मित्र. आजचा हा विषय राहत इंदोरी साहेबांचं लेखन आणि देशाविषयीचं प्रेम
तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मित्र हो. आणि असेच नवनवीन विषय मी तुमच्या पुढे नेहमी घेऊन येत असतो आणि येणार. तुमच्या प्रोत्साहनाची मला अतिशय आवश्यकता आहे मित्र हो. या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. यूट्यूबवरती राहत इंदुरी साहेबांना सर्च करा आणि त्यांच्या अनेक रचना, अनेक त्यांचे शेर जे आहे ते ऐका मित्र हो आणि अनेकांना ते ऐकवा. पुन्हा भेटूया नवीन विषयासोबत. पण पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्र हो तर अवश्य करा. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा मित्र हो. पुन्हा भेटूया नवीन विषयासोबत, नवीन टॉपिकमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय भारत, जय संविधान. थँक्यू सो मच. बाय बाय.